नमस्कार. मला तर ओळखतच असाल, मी जितेंद्र सीताराम माळोदे, उल्हासनगरमध्ये राहणारा. आणि त्यातल्या त्यात आज प्रकाश सरांशी मीटिंग घेतली. मी आज भेटलो तर अक्षरशः मी शॉक झालो. इकडे आता ह्या ज्या माहोलमध्ये सरांनी मला जो माहोल दाखवला, सरांनी स्वतःहून बनवलेला आहे माहोल हा. तुम्ही पण एक माहोल बघून घ्या. मला तर वाटतं इथे सगळ्यांनी दर्शन, मला तर समजा परमेश्वराचे दर्शन झाले, कारण की इथे जे बघायला नाही भेटतं ते पक्षी बघायला भेटले मला. आणि ते प्यायसाठी पाणी कसं ठेवलं आहे, सगळ्यांनी अक्षरशः घ्यायला पाहिजे. प्यायसाठी पाणी ठेवलेलं आहे पक्ष्यांना, आणि पुन्हा त्यांचं खाऊ ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि त्यातल्या त्यात इथे समजा 2 तास जरी आलो, म्हणजे माणूस इथे 2 तास जरी आलो तरी पण एवढं मनाला लागत भरपूर म्हणजे भरपूर. आज मला असं वाटतं स्वर्गात बी आलेलं आहे असं वाटायला लागलेलं आहे मला, कारण की हा माहोलच सरांनी स्वतःहून बनवलेला आहे. हा जो व्यक्ती आहे तो परमेश्वराशिवाय कमी नाही आहे जे बनवणारा. आणि हे जे काम आहे ते दुसऱ्यांनी करा व्यतिरिक्त ह्या व्यक्तीने केलेलं आहे, प्रकाश सरांनी. आणि मी तर बोलतो, हा जो माहोल बघा, मी दाखवतो तुम्हाला आता हा माहोल बघा, आणि त्याच्यानंतर आपण बोलूया ह्याच्यावरती परत. कट. हे बघा, पक्ष्यांसाठी पाण्याचा सोय आणि ही खाऊची सोय त्यांची. आणि परत इथे झाडं बघा, अलग अलग वेगवेगळे फुलं जे मी बघितले नाही ते पण फुल इथे बघायला भेटतंय. हे तर आहे चाफ्याची फुलं, आणि हे जे आहे आपल्या दारातच असतात, पण इथे पण बघा हे जे आहे फुलं किती छान वाटतं असं. आणि त्यातल्या त्यात हे फूल मी कधी नव्हतं बघितलेलं. हे फूल असे आहे की जन्नतमध्ये, आणि अक्षरशः कोणती तर झाडं आहेत हे अशी कोणी तर बघितली पण नसतील आणि त्यांना बघायला पण नसतील. सदाफुले पण लावून ठेवलेलं आहे, आणि सदाफुलेसारखं मला वाटतं दुसरे फुल आहे. नाही, सदाफुले नाही आहे, हे दुसरं कोणतं तरी फुल आहे. मी नीट बघितल्यावर निदर्शन झालं माझं. हे बघा, आणि त्यातल्या त्यात हे बघा नवीन काहीतरी फुलं आहे. हे फुल आपण बघितलेलं आहे, ओळखीचं फुल वाटतं मला. हां, तेच फुल आहे, पण सॉरी मला नाव नाही माहिती त्याचं. तुम्ही समजून घ्या जे पाहिजे ते. आणि बघा इथे, आणि परत हे झाडं लावायची त्यांची टेक्निक बघा इकडे. म्हणजे कोणतंही सामान भेटलं तर त्याच्यामध्ये झाड लावलेलं आहे. भले त्याच्यामध्ये काही असू, कॅरेट असू, काही डब्बा असू, ते फाडून सरांनी, म्हणजे सरांचं पागल पण याच्यामध्ये दिसून आलंय मला. सरांचं स्वर्ग म्हणजे काय बोलतात, निसर्गावरती प्रेम किती आहे सरांचं, याच्यामध्ये एवढं दिसून येतं की सरांचं प्रेम निसर्गावरती किती आहे बस. आणि त्यातलं त्यात गुलाबाचं फूल आज आलंय. आणि आज नशिबानी मी सकाळी इथे येऊन गेलो, आणि लगेच दुपारी पाऊस पडला, आणि सरांनी मला फोन केला, अरे ये. मी पटकन आलो इकडे हे बघायसाठी इकडे. आणि त्यातल्या त्यात आणि सरांनी तेवढा मस्त माहोल बनवला आहे, जबरदस्त. आणि इथे तर मी तर बोलेल, कोणता असं कुठंतरी आलेलो आहे मी, कोणत्या ठिकाणी आलो आहे मला काय कळत आहे. आणि हे अक्षरशः नियमित सांगतो तुम्हाला, हे 2nd फ्लोअरवरती आहे, जमिनीवर नाही आहे. हे अक्षरशः 2nd फ्लोअरवरती आहे. आणि हो, हे बघा पक्षी कसे जातात इकडून. लवकर आपल्याला बघायला भेटत नाही हे पक्षी, लवकर हे पक्षी बघायला भेटत नाही. ते पक्षी इकडे बघायला भेटले. अक्षरशः बगळा इथं उल्हासनगरमध्ये बघायला भेटला मला. म्हणजे जबरदस्त, खूप वरतून उडत गेलेलं आहे. आणि परत हे जे आहेत, हे जे झाड आहे ते बघा, फुलं बघा किती मस्त वाटतात, फुलं बघा किती छान वाटतात. त्याच्याविषयी खाली आलेले आहे. आणि ह्या झाडाचे किती बोललं, ह्या झाडाचे 65 प्रकार सरांकडे आहेत. ह्या झाडाचे जसे ऑक्टोपस आपण बोलतो, पण हे ऑक्टोपस नाही आहे, दुसरे कोणते तरी झाड आहेत. आणि ह्याच्याविषयी जबरदस्त आहे. आणि किती प्रकार इथे त्या झाडांचे किती प्रकार इथे ठेवलेले आहेत वेगवेगळे. कोणत्या झाडाला कोणते वेगवेगळे फुलं आलेले आहेत. आणि सरांनी नेमकं हे इथे तर अशा ठिकाणी झाडं लावलेत बघा, तिथे तर विचारही नाही करू शकत, अशा ड्रम पण फाडून त्याच्यामध्ये झाड लावलेलं आहे. आणि वेस्टेज वस्तू न जाता त्याच्यामध्ये कशी प्रोग्रेस करावं ते बघितलेलं आहे सरांनी. आणि हे बघा इकडे
फुलं बघा, काहीतरी वेगळीच फुलं ठेवलेली आहेत. आणि त्यातल्या त्यात वास्तुशास्त्राच्या हिशोबाने सरांना माहिती नसूनही केळीचं झाड लावायचं असतं. सरांना माहिती नाही, मी आता असंच नेमकं फक्त बोललो सरांशी. आणि त्यातल्या त्यात केळीची झाडं 2 दिसले मला, जसे फाउंटन उभे असतात तसे इथे जसं केळीचे झाड दिसले. आणि त्यातल्या त्यात ते ब्ल्यूवाले फुलं, हे जे मंगळवारी आपण हनुमानाला वाहतो ते फुलं. आणि परत अजून काय बोलू, म्हणजे इथे बघा बोलायवर जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. इथे हे झाड बघा, हे झाड किती लावून ठेवलेत, हे झाड बघा लाईनशीर किती लावून ठेवलेले आहेत. तिथपर्यंत अक्षरशः तिथपर्यंत आपली नजर जाईल. आणि पुन्हा आता पण सांगतोय, 2nd फ्लोअरवरती आहे, दुसऱ्या मजल्यावरती आहे. म्हणजे अचानक मध्ये पाऊस पडला आणि अचानक मध्ये मी इथे आहे. म्हणजे मी येण्यासाठी निसर्गाने हे उत्पन्न केलेलं आहे असं मला वाटतं. त्यांना माहीत असेल, म्हणजे ज्या परमेश्वराला माहीत असेल आज सरांची आणि माझी काहीतरी गाठभेट करायची, मग ह्या ठिकाणी अशा ठिकाणी म्हणून पाऊस पडला असेल कदाचित तिथे. म्हणजे फुल असे खुश झालेले आहेत. हे बघा, पोपट उडत गेले आताच्या आता, हे कावळा गेला, पोपट गेला आता इथून उडत. वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी पक्षी आहेत. शूट करायच्या अगोदर मी अक्षरशः झुंड इथे बगळे बघितले असे उडत गेलेले. आणि आपण कोकिळा बोलतो, कोकिळाही बसलेली बघितलेली मी इकडे. आणि त्यातल्या त्यात हे फुलं बघा, ह्या फुलांचा काहीतरी वेगळाच अंदाज आहे बघा. तुम्हाला बघू शकता फुलांचा काहीतरी वेगळाच अंदाज आहे. हे बघा कसे, हे एक निसर्गाची देण आहे समजा, सरांनी केलेली आहे. या सरांनी निसर्गासाठी केलेले. आणि हे वेगळंच फुल आहे, नवीन मी बघितलं इकडे कॅमेऱ्याकडे. हे काहीतरी वेगळंच फुल आहे. जसं पोपटाची चोच असते ना, तशी काहीतरी फुलं बघितली मी आता. आणि ते फुलं माझ्या नशिबात होती बघणं, ते बघितलं मी नाही. मस्त वाटतं मला इकडे, जबरदस्त वाटतं. माझ्या अक्षरशः तुळसही लावलेली आहे सरांनी इकडे. मी आता नजर गेली माझी, तुळसही लावलेली इथे. आणि तुळशीवरती मोहर पण आलेला आहे, छानसा मोहर आलेला आहे. त्या बाजूला पाहिजे अशी, म्हणजे ऑक्टोपस पण आहे. आणि हे काहीतरी हे असे झाड आहे, ह्याचे मी बोलत होतो, काहीतरी बारबट. हे जे झाड आहे त्याचे 64 प्रकार आहेत सरांकडे, ह्याच झाडांचे. आणि बघा, आणि हे फुल बघा, हे पण फुल बघा, किती मस्त वाटतंय. म्हणजे इथे बसलो ना, माणूस हरवून जाणार, म्हणजे गुंग होऊन जातो माणूस. म्हणजे दुसरं काही टेन्शन नको. इथे आलो काय, सरांनी तिथे डब्बा ठेवलेला आहे, साधा डब्बा ठेवलेला आहे तिथे. फक्त पक्षी जातो, चिमणी गेलेली आहे, आत्ता उडलं नाही, चिमणी गेली, खाऊ खाल्ला नाही, गेली ती. पण सर तेवढे काळजी घेतात, म्हणजे कोणतीही गोष्ट वेस्ट जाऊन नाही दिली सरांनी, एवढं तरी मला वाटतं. कारण की सरांनी ना, मी बघतो तुटलेला डब्बाही वापरलेला इकडे. हे बघा, तुटलेले डब्बाही वापरून घेतलेला आहे. हे फक्त कोणाला समजलं पाहिजे कसा वापर करायचा, त्याचा काय करायचं. म्हणजे हे बघा, पुन्हा त्या ठिकाणी आलो मी. हे बघा कसं केलेलं आहे, बाटल्या, बिस्लरीच्या बाटल्या आपण फेकून देतो. हे सरांनी बघा कसा उपयोगी घातलेल्या आहेत या पाण्याच्या बाटल्या. काहीतरी त्याचं बनवून घेतलेलं आहे, डायरेक्ट त्याच्या जागी झाड लावलेलं आहे. ठीक आहे. आणि हे पण बघा किती छान आलेलं आहे इथे, मस्त वाटतं इकडे, किती बघण्यासारखं इकडे. आणि हे चंपा आहे. आणि चंपा बघा, लाल चंपा. आपण लवकर सफेद चंपाला बघायला भेटत नाही, मला आज लाल चंपा बघायला भेटली. फुल नाही तर तुम्ही दुसरं विचार कराल काहीतरी. आणि इथे सोय अशी मस्त केलेली आहे. हे बघा, हे पण एक जंगलामध्ये लवकर बघायला भेटतं, पण आपल्याला इथे स्वतः बघायला भेटतं. मी स्वतः समक्ष हात लावतोय, हे बघा हात लावतोय. मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. म्हणजे असे याच्या इथे पण तुळस आहे. हे बघा, ह्या झाडांमध्ये पण अजून एक तुळस आहे. मनी प्लांट आहे. आणि काहीतरी वेगळीच आहे. आणि इथे पण बघा, काटेरी आहे, पण ठीक आहे. आज थोडंसं पाऊस आल्यामुळं, हवा आल्यामुळं थोडीशी इकडे तुटलेलं आहे, पण
सरांनी एवढं मेंटेन केलेलं इकडे. आणि इथे दाखव खाली. आणि इथे ना इथे सरांनी पूर्ण वॉटरप्रूफिंग दरवर्षी बोलतात इथे वॉटरप्रूफिंग करून घेतात. का तर दुसऱ्याचाही विचार करतात, त्याच्या खाली जो फर्स्ट फ्लोअरला राहतो त्याचाही विचार करतात, बाबा त्याला माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको हा विचार करतात. हे पान बघा, त्याचं हे पान बघा, हे आळूचं पान नसल्यामुळे शोचं पान आहे, फक्त असंच शोसाठी येतं. मला पहिले अगोदर आलो, मी बोललो सर मला 2-3 पान द्या. सर बोलले नाही आळूचं पान नाही येते शोचं आहे. आणि मी आलो बघा, इकडे पण लावलेलं आहे काहीतरी वेगळेच झाडं लावलेले आहे, मस्त झाड लावलेलं आहे. हे बघा किती ब्ल्यू वाले झाड मस्त. हे बघा हे बघा, हे किती मस्त गोल आलं, लॉंग शॉट. हे बघा हे किती मस्त आलेलं गोल असं फिरलेलं झाड आहे, गोल फिरलेलं झाड आहे. आणि परत ह्याच्यामध्ये सरांनी मला वाटतं कदाचित ते आपण मध्ये मी ह्या ठिकाणी गेलेलो, मी पण आणलेले मनी प्लॅनला. नारळाच्या ह्याच्यानी बनवतात, नारळाच्या कात्या बनतात, त्याच्या सुकवतात त्याला, आणि त्याच्यानी बनवलेला हे प्रकार आहे. हा जो हे जो प्रकार दाखवा हा प्रकार आहे, हा जो नारळाच्या ह्याच्यामध्ये झाडे वेस्टेजनी उपयोग केलेला आहे हा. तर मी पण आणलेलं आहे माझ्या घरी, सरांनी त्या मी पण आणलेलं आहे मनी प्लॅनसाठी. ह्याच्यामध्ये इथे पण आळूचं पाणी, डुप्लिकेट आळूचं पाणी, हे फसवणारं आळूचं पाणी, पण शोसाठी. शो बघा किती येतो याचा. शेंगा शेव दिका येऊन येते का. हे बघा इकडे पण एक फुलाचं झाड आहे, आता सरांनी दाखवलं मला, इथे पण एक फुलाचं झाड आहे, छान वाटतं इथे. आणि इथे बघा, इथे बघा लाजाळू आहे अक्षरशः. आता हात जवळ आलं तर लाजलं ते झाड. कोणाच्या दारात लवकर बघायला भेटत नाही मला, तर अक्षरशः मी हात लावलं तरी लाजले. बघा कशी म्हणजे ह्याचे आहे काहीतरी. मनी प्लॅन इथं पण आहे, इथं पण आहे. हे बघा मध्ये पण झाड आहेत. ह्या झाडाला बघा पेरू आहे, पेरू पण आलेला आहे. छोट्या झाडामध्ये छोटा पेरू आलेला आहे, अक्षरशः 2-3 पेरू 4 पेरू आलेले तिकडे. अरे बापरे, मोठ्या झाडाला लवकर येत नाही, आणि इथे छोट्या झाडाला, एवढी छोट्या झाडामध्येच पेरू उठलेलं आहे. म्हणजे समजून ठेवा किती खुश ठेवलं इथं झाडांना. या झाडांची खुशी दिसून येते, लगेचच खुशी दिसून येते, किती खुश राहतात, किती आत्मविश्वास आहे त्यांना, बाबा आमची पिल्लं झाली तरी पण जगतील ह्याच्यामध्ये, असं वाटतं त्यांना. म्हणून इथं पिल्लं राहतात इथे, ठीक आहे. आणि त्यातले त्यात हे जे झाड आहे ते पण बघा, आज थोडंसं पाऊस आणि वारा आल्यामुळे थोडंसं मुरजलं नाही, तेवढं भरलेलं झाड आहे ना हे पण. ते बघा तिथे पण वरती एक फूल आलेलं आहे, छानसं फूल आलेलं आहे. आणि मी बोलत होतो खाऊचं, ते बघा तिकडे खाऊचं बनवलेलं आहे सरांनी. एक वेस्टेज डबा आहे मला वाटतं कदाचित, वेस्टेज डबा आहे, त्याच्याने खाऊसाठी बनवलेलं आहे, चिमण्यांसाठी. हां तेच आहे. आणि परत आता सरांना भेटवतो. हे बघा हे प्रकाश सर यांनी तो निसर्ग, अरे ते ग्लास हे जे प्रकाश सर आहेत यांनी हा निसर्ग इथं 2nd फ्लोअरवरती 2ऱ्या मजल्यावरती हा जो निसर्ग उत्पन्न केलेला आहे, ह्या सरांनी उत्पन्न केलेला आहे. प्रकाश गुराणी नाव आहे त्यांचं. आणि परत ते आहेत तसे मनमोकळे आहेत, पण तसे वाटत नाही मनमोकळे आहेत, पण ह्याच्यावरून दिसत किती फ्रेंडली आहेत सर. कसं राहायचं सरांशी, कसं राहायचं ते कळून आलं मला. पण इथे अक्षरशः या खोडाला पण सरांनी जपून ठेवलं आहे, म्हणजे ह्याला पण काहीतरी पुढे करणार सर. जिद्द आहे सरांची मला वाटतं. पुढच्या वेळेस आलो की मला वाटतं हिला पण काहीतरी बहार आलेली आहे असं वाटतं. आणि हे जे झाड आहेत ह्याला काहीतरी असा आकार आलेला आहे बघा, मनाने बघा. तर ह्याला वाटणार 2 हात आहेत, आणि इथे गर्दन आहे, इथे पोट आणि ढेबरं आहे टेडी बिअर सारखे. आणि हे जे झाड आहेत त्याला वेगळाच एक आकार आलेला आहे. त्याचं मोठं झाड मी बघितलं आपलं मागे गेलं, पण हे पण झाडं बघा किती आहे तिकडे, भरपूर आहेत बघा. बस करा.